ते लोकांना खटकतंय म्हणजेच ते आवडतंय नाही म्हणणार. प्रयत्न खरं तर सुरू आहेत तिचे की काय करता येईल. म्हणजे आधी ती आता ओळखायला लागली हळूहळू. सगळ्या प्रेक्षकांची तीच एक उत्सुकता आहे की कधी परत एकदा गोडवा बघायला मिळेल. पण नाही पण मला प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आता जान्हवी खऱ्या आयुष्यातही संसार करायला शिकली आहे, पण आता रील आयुष्यातही संसार करायला शिकली आहे असं म्हणायला हरकत नाही. हो अगदी. मेघांवर तिचं इतकं प्रेम आहे की तिने सांगितलं की मी विदाऊट दाबण जे असतं त्याच्याशिवाय जमलं मला, त्याच्याशिवाय तोरण बनवणार असं ठरवलं आहे. पण घरी कधी असं तोरण वगैरे बनवायचं? हो, म्हणजे जसं म्हणजे हे विणायचं जमायचं मला, पण हे असं वालं मी फर्स्ट टाइम ट्राय करते अँड आय होप हे व्यवस्थित बनेल माझ्याकडून. हो, गुढीपाडव्याच्या वेळी आम्ही पण घरी असंच सेम पद्धतीने तोरण बनवलेलंच होतं. त्यानंतर गणपतीच्या वेळी आम्ही खूप असं काही बनवतो. म्हणजे कधी 21 दुर्वांचं जे हार असतं ते असतं, कधी पैशांचा हार असतो, त्या सगळ्या गोष्टी करतो मी. पण गुढीपाडवा म्हटलं ना गोडाचा सण येतो. तुमच्यात आता मालिकेत आम्हाला या ट्रॅकमध्ये काय गोडवा पाहायला मिळेल का गुढीपाडवा निमित्त? सगळ्या प्रेक्षकांची तीच एक उत्सुकता आहे की कधी परत एकदा गोडवा बघायला मिळेल. पण ऑफकोर्स त्यासाठी तुम्हाला मालिका तर बघावीच लागेल. कारण का कधी कधी आम्हालाही माहित नसतं की काय येते नेक्स्ट. पण जसे आताचे जे प्रोमो चालू आहे ज्याच्यात जयंत आणि जान्हवीचे प्रेमाचेही क्षण आहेतच, पण ॲट द सेम टाइम तो तिला खूप त्रास देतोय आणि खूप टॉर्चरही करतोय एका पद्धतीने. आणि त्यासाठी त्याने मान्य केलंय आता. हो, ते मला तर माहिती आहे ना मी काय करतोय. सो त्याला माहितीच आहे तो. आणि मग नंतर त्याच्यासाठी तो येऊन पुन्हा सॉरी पण म्हणतो. नाही आपका अपराधी हूं आहे ते एकंदरीत. आता तू त्याला सुधारवण्यासाठी काय करणार आहेस जान्हवी? मी प्रयत्न खरं तर सुरू आहेत तिचे की काय करता येईल. म्हणजे आधी ती आता ओळखायला लागली हळूहळू. म्हणजे सो 2-1 दिवस आधी आमचा जो प्रोमो गेला आहे ज्याच्यामध्ये ती त्याला विचारते की तू असा का वागतोस. सो ना आता हळूहळू तिला काही गोष्टींची लिंक लागायला लागली आहे. म्हणजे जसं की आता झुरळवाला एक परत प्रोमो गेला ज्याच्यामध्ये तू तिला फोर्स करतो की हे प्रेम करतेस ना माझ्यावर, मग हे झुरळ पिऊन दाखव दुधातून. म्हणजे दुधातून हे झुरळ मी टाकतो दुधात आणि हे दूध तू पिऊन दाखव अशा पद्धतीने. आधी मी सो आता कळायला लागले हळूहळू थोडंसं की कदाचित काहीतरी गडबड आहे. पण फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तो परत वेगळा जयंत असतो. सो ते स्प्लिट पर्सनॅलिटी सध्या तो प्ले करतोय, त्याच्यामुळे जान्हवीनं खूप कन्फ्यूज आहे. तर आता हळूहळू गोष्टी उलगडत जातील आणि त्या तुम्हा प्रेक्षकांपर्यंतही पोहोचतील. पण जेव्हा नवरा ही मालिका बघतोय आणि तो जयंतला बघतो, काय रिॲक्शन असतात? कालच माझ्या नवऱ्याला झुरळाचा सीन दाखवला. मी म्हटलं कसं वाटतंय, तर तो आधी खूप हसला. तो म्हणायला लागला की हे काय करताय तुम्ही. म्हणजे जेन्युइनली ॲज अ प्रेक्षक म्हणून त्याची ही रिॲक्शन होती. अँड इट मीन्स ते लोकांना खटकतंय म्हणजेच ते आवडतंय नाही म्हणणार. म्हणजे निगेटिव्ह वे मध्ये आवडतंय म्हणेन मी, किंवा त्रास होतोय लोकांना ते बघून. म्हणजे जे काही आम्ही थोडंसं ॲज अन ॲक्टर म्हणून प्ले करायचा प्रयत्न करतो ते त्यांना खरं वाटतंय इतकंच. पण अपार्ट फ्रॉम दॅट त्याचं असं म्हणणं होतं की नाही छान होतंय दिव्या आणि चांगलं करतेयस, तोही छान करतोय. आणि मुळात त्याला आमच्या दोघांचं पेअरही खूप आवडतं. पण काय नेमकं झुरळासोबत नातं काय आहे ते? आता ही इज अ झुरळ मॅन, कॉकरोच मॅन. चायनामध्ये मी माझा जन्म झाला असावा असं मी अज्युम करतो. जयंत चायनीज असेल त्याची ऍक्च्युअल पर्सनॅलिटी, म्हणून तो झुरळ खाण्यात एक्सपर्ट असेल हे आपण मान्य करू. पण एनिवे त्याला जसं सिरियलमध्ये आतापर्यंत बघितलं तुम्ही की त्याला OCD आहे प्रत्येक गोष्टीचा. आणि त्याला कुठलं जसं काही असं पडलेलं आहे तर त्याला आवडत नाही. एकदम क्लीन आणि नीटनेटकं सगळं त्याला हवं असतं. तर त्याला झुरळ दिसल्यावर त्याला झुरळही नको असतं, पण त्याला मे बी कचऱ्याच्या डब्यापर्यंत जाण्याचा कंटाळा असेल म्हणून तो खाऊन टाकत असतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.